नमस्कार मित्रांनो, महारवतन म्हणजे काय हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. अनेकदा महारवतनाच्या केसमध्ये आडनावाबाबत समस्या निर्माण होतात. तुम्हाला माहीतच आहे, 1958ला वतन ॲबॉल्युशन ॲक्ट आला. या कायद्यानुसार महारवतनाच्या सर्व जमिनी शासनाच्या नावे झाल्या. नंतर शासनाने त्या जमिनी महारवर्गातील लोकांना रिग्रँट करून दिल्या. परंतु तुम्हाला माहीत आहे का, 1942 पूर्वी महार लोकांना आडनाव नव्हते. म्हणजे सातबाऱ्यावर एखाद्या व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव आणि त्यांचे आडनाव महार असे होते. आजच्या घडीला तुमची आडनाव वेगळे आहेत आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांची जमीन रिग्रँट करून घ्यायची आहे. तर अशावेळी तुमचे पूर्वज आणि तुमचे आडनाव याची समस्या निर्माण होते. त्यामुळे यावर उपाय काय करता येईल? यावर उपाय आहे. तुम्ही तुमचे पूर्वज म्हणजे जसे की अमुक तमुक महार आणि आजच्या घडीला जर तुमचे आडनाव काही कांबळे असेल, वाघमारे असेल, तर तुम्ही तुमचे आडनाव आणि तुमचे पूर्वज हे एकच आहे याचे शपथपत्र तुम्ही कोर्टामध्ये देऊ शकता आणि यानुसार तुम्ही तुमची पूर्वजांची आणि तुमच्या आजच्या आडनावांची सांगड घालू शकता. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.